आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्हाला त्यांना वर देव नाही म्हणा, कशा बायका मिळतील तुम्हाला? आता लोक म्हणते बा मुलीचा बापलाही चौकशी करतो, त्यांना 20 वर्षे सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा, त्यानं चौकशी का करू नये? लोकांची सध्या एक ओरडे एवढी बारीक काळ पोडकी द्यायची त्याला, तो 16चा पोऱ्या क्वार्टर पेतो, कोण बायको देईल तुला? आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या? काय लायकी आहे तुमची पोट भरायची? 22-22 वर्षाचे टोनके खुरट बापाच्या घरात 2 टाइम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे, ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली काय? हा, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95% पोरं नको का? इथं कोणाला 95 आहे? मोटवर कर एका मिनिटात बायको देतो मी तुला, मला हलवून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बर. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बाबा? आता 48 टाके मार्क पडले नुसते बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत? आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची मामीची पूजा करणे, दुसरे कोणत्या नाही लागायचे नाही. आता मामाच पांडुरंग, मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. मामाला असली तर ठीक, नाही तर मिळालं येईल. काहींच्या मामाचेही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का? मामाच मोकळा हिंडतोय का? असं का आलं? माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. 3रे वाक्य घडणार आहे. 4थं वाक्य काय घडणार आहे का? सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे? कंपन्यांचं जवळजवळ ते आले पिठले, आता ते रसावतून द्यायला लागले, आता पिठले आले, सकाळी ओढलं संध्याकाळी कोरड. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. तर ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसलन साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्टवर गावात गेला. यांच्यावर दबाव आहे, म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर. आणि पाया पडू सांगा, 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस. आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारण सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणा ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे. जो फक्त घरात व्यसन नको आहे आणि कामाचं एकमत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ऍव्हरेज काढायची दानत आहे का? एकर मध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे जाऊ द्या. 1.5 लाख रुपयाचे टमाटे झाले. लाख खर्च, 1.25 लाख, 25 ते फीट झाले गेलं. पण तुम्ही 500 जाळ्यांवर जर धाब्याची उधारी 900 जाळ्यांची करता, तारी इकून मरतो का तू? असं कुठं जमल? शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय. एक तर मजूर मिळत नाही, घरात माणसं नाही, आणि शेती का परवडत नाही याला 6 कारण आहेत. 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. गॅपच द्यायचा नाही. त्या जमिनीची ताकदच संपली हो. ऊस नावाची वस्तू 18 महिने राहती, तुटून गेले आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली. 32 महिने वावर गुंतून ठेवलं त्याला, कशाला शेती टिकल? वारंवार त्याच जमिनीत तेच पीक. 2, 100% शेतकरी तणनाशक वापरतो. टाटा मेट्री, निराया 71, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश. बरं काही औषध इतके पॉवरफुल आहे महाराज, माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांध जळवते माझं. आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुसीत वेळ राहते पहा कधी बी. मात्र त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का? दुसरं कारण. 3रं कारण, शेतकरी जर पाणी भरायला गेला, वाफ्याला वास नष्ट होत नाही, फोडूनच भरितो त्याला, त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी. 4थं कारण, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही. याच्यावर तुमचं मत काय? आणि 5वं कारण शेतीला, गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय
राहिला नाही. रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं. आता हे तुमचं अमोनियम सल्फेट, युरिया 10-26-26 ही जी खत आहे ही सलाईन आहे, पण शेण खत हे ओरिजिनल खत आहे. शेतकऱ्यांच्या घरात शेतीला शेणखतच नाही, ठेवायचीच नाही. कुत्रा ठेवायचा दारात, बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान, पण कंसात लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या. आताही कुत्राचे. हा, आणि ह्या 5 कारणामुळे शेती तोट्यात आहे. तुम्हाला पटो नाही तर न पटो, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि दिवस कशाला येणारे परत शेतीवर. तुम्ही आलात तरी एक करा ना. काय साते साते आता बाजार. बाजारला आलात तर देव आपला करा. महिना मंडळ तुमची आई जिवंत आहे ना. आई जिवंत आहे ना. आहे ना. आई जिवंत आहे ना तुमची. आहे ना. तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठे येतील, बोर येतील, जांभळ येतील, चिचुके येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना. तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना. आता लाबड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना. नाही ना. लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना. म्हणजे त्याची उलथावा तूही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो.
काय किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ, जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं